शुभ्रा, सोहम, तू तू घरी आहेस? हो, मी अजून कुठे असणार होतो? पण ती रश्मी आणि तिची मुलगी दिसत नाहीये कुठे. शुभ्रा घरात नाही आहेत का? मॅडमने त्यांचे प्रॉब्लेम सगळे सॉर्ट आउट केलेत ना? अगं शुभ्रा, काय झालं? शुभ्रा, तू ना सगळ्या गोष्टींचं किती टेन्शन घेतेस ग? काही तू नको काळजी करूस. मॅडम आहेत ना तिच्या बरोबर. मॅडम काही झालं तरी त्या रश्मीला एकटं पडू देणार नाहीयेत. सोहम, तू किती किती चांगला आहेस रे. त्या रश्मीचं चांगलंच व्हावं असं वाटतंय तुला. ती रश्मी मात्र तिचं काय? सोहम, मी खरंच खूप खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. शुभ्रा, काय बोलतेस? मला खरंच काही कळत नाही. तू नीट सांग ना, काय झालंय? सोहम, ती रश्मी मला तुझ्याबद्दल भलतंच सांगत होती रे काहीतरी. माझ्याबद्दल? हे बघ, ती माझी मैत्रीण जरी असली ना सोहम, तरी तुझ्याबद्दल कुणीही काही बोललेलं मला नाही होणार सहन. माझ्याबद्दल काय सांगत होती? ती मला सांगत होती की तिने तुला आणि एका मुलीला गाडीत बघितलं आणि तुम्ही दोघं बोलूच कसं शकते ती. सोहम, सोहम, तू हे बघ, तू नको रागावूस. अरे रश्मी, काय कुणीही मला काही सांगितलं ना तुझ्याबद्दल तरी माझा नाहीये ना विश्वास त्याच्यावर. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण शुभ्रा, फक्त तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या मनात दुसरी कुठलीही मुलगी नाहीये. पण सोहम, तू खरंच एक्सप्लेनेशन नको देऊस. अरे मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे, खरंच. मग ती असं का बोलतेय माझ्याबद्दल? शुभ्रा, ती प्रॉब्लेम मध्ये असताना तू पाठीशी उभी राहिलीस ना तिच्या. तू मदत केलीस तिला. तिच्या घरच्यांनी तिच्याकडे बघितलं नाही, पण तू तिला हवं नको सगळं बघितलंस. आणि ती काय करते? आपल्या नवरा बायकोचं नातं तोडायला निघाली होती. शुभ्रा, मी तुला आधीपासून सांगत होतो, त्यांच्या नात्यात सुद्धा ना फक्त तिच्या नवऱ्याला दोष देऊ नकोस, हे गृहीत धरू नकोस तू. हिच्यासाठी सगळं आपण करायचं आणि ही आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करते. शुभ्रा, हे का अशी वागते मला कळतच नाहीये. अरे पण सोम, ती काही म्हणू दे ना, माझा नाहीये विश्वास तिच्यावर, माझा तुझ्यावर विश्वास आहे. सोहम, शुभ्रा, तू सेन्सिबल आहेस, तू असा विचार करू शकतेस. पण उद्या कोणी हलक्या कानाचा माणूस आला आणि ती असंच बडबड करत राहिली तर विश्वास नाही का ठेवणार तिच्यावर? शुभ्रा, नवरा बायकोचं नातं तुटायला ना एक मिसअंडरस्टँडिंग पुरेस आहे. बापरे, मला तर भीतीच वाटायला लागली आहे तुझ्या या मैत्रिणीची. सॉरी शुभ्रा, पण ह्या असल्या मैत्रिणी असण्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. शुभ्रा, सॉरी, मी तुझ्या मैत्रिणीबद्दल असं बोलतोय. मी काही तुला फोर्स नाही करणार, पण मला असं वाटतं की तू तिच्याशी न बोललेलंच बरं आहे. कारण पुन्हा जर ती असं वागली ना तर सहन नाही करू शकणार. शुभ्रा, सोहम, पटतंय ना तुला? तू अगदी बरोबर बोलतोयस, पण माझा खरंच विश्वास आहे, तू नको टेन्शन घेऊ. सोहम, I love you, Shubhra. I love you too, Soham. सोहम,
खूप छान दिसतोयस. ऐक ना, बघ ना ह्या साड्या आपली मी कुठची नेसू? काही नेस किंवा काही घाल, काय फरक पडतो? सोहम, असं काय करतोस? मला पण छान दिसायचंय. मी शोभायला हवी ना तुला. सांग ना प्लीज. शुभ्रा, मी तुला एक गोष्ट सांगू का? माझ्या मित्राकडे ना एक गाढ होतं. तो त्याला रोज घासून घासून आंघोळ घालायचा. एक दिवस मी त्याला विचारलं, का रे तू इतका का घासतोस या गाढवाला? त्यावर तो काय म्हणाला माहितीये का? मी याचा घोडा बनवण्याचा प्रयत्न करतोय. असं कसं शक्य आहे? असं घासून थोडी गाढवाचा घोडा होणार आहे. तेच तर सांगतोय ना मी तुला. मी सोहमला आवडेल अशी नाहीये. अरे काय माझे कपडे कुठे गेले? इथेच काढून ठेवले होते मी. सणासुदीच्या दिवसाला सुद्धा मला त्रास द्यायचं काही सोडत नाही ते लोक. थांब 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 थांब. हे माझंच होतं रे. माझं आहे ना? हो आजोबा, तुमचंच धोतर आहे. पूजेसाठी मला माझं धोतर सापडत नव्हतं म्हणून मी तुमचं घातलंय. पूजा संपल्यावर लगेच देतो तुम्हाला. तुम्हाला कोण काय बोलणार? आज काय श्रीखंडाचा वेळ वाटतं. कसलं बनवतोस? अरे कसलं म्हणजे काय, आपलं साधं पारंपरिक श्रीखंड. अरे चक्का कसला जमून आलाय बघ. अरे मस्त वेलदोड्याची पूड घालतो त्याच्यात. अरे बोट चाटत बसशील तू. तुला काय खेळते काय? काजू बदाम पिस्ते वगैरे असं लवंग असं मस्त टाकायचं त्याच्यावर. लवंग? मग पपई नको का? पपई नाव घेतलं का मी? अरे हे सगळं घातलं की श्रीखंडाची चव बिघडते रे बाबा. तू नुसता नावाचा शेफ आहे. अरे टाकून बघ काय दिसतंय श्रीखंड. अरे नुसतं चांगलं दिसून काय उपयोग, चव नको चांगली लागायला. एक गोष्ट लक्षात ठेव दत्ता, नुसतं दिसण्यावर जाऊ नये. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. दिसत होतं. हाऊ टू अप्लाय आयलाइनर. सुझानला फोन करू का? शुभ्रा व्हिडिओ कॉल का करते मला? सुझान, अगं बाई, सॉरी हा, तू झोपली होतीस का?
अगं पण ना मला अर्जंट हेल्प हवी आहे ग तुझी, म्हणून कॉल केला मी. सो सॉरी. काही प्रॉब्लेम नाही ताई, बोला ना. अगं मला ना तू मेकअप कसा करतेस ते सांगू शकशील का? मेकअप? अगं काय झालंय, आज पाडवा आहे की नाही, म्हणून मग मला खूप छान रेडी व्हायचंय सोहमसाठी, पण मला नाही का जमत मेकअप. प्लीज शिकव ना मला, प्लीज. याला म्हणतात आ बेल मुझे मार. सो साठी तयार होतीये ना ही. आता हिची चांगलीच जिरवते. ताई प्लीज वगैरे म्हणू नका. तुम्ही ना ह्या सगळ्या गोष्टी मला हक्काने सांगायच्या. ताई आय गेस सोहम सरांना थोडा डार्क मेकअप आवडतो. ताई तुम्ही ती लिपस्टिक थोडी अजून डार्क करा ना. याच्याहून? हो हो हो. बर थांबा, होल्ड करशील? थांब थांब 1 मिनिट. हा कलर चालेल ना? हा हा तोच शेड. खूप नाही ना दिसत आहे. व्हेरी गुड ताई. हा परफेक्ट. माइंड ब्लोईंग ताई, खूप छान दिसताय तुम्ही. ते आय शॅडोज थोडेसे डार्क करा ना. आय शॅडो थांबा. हे लावू? हा तोच शेड. अजून डार्क. माइंड ब्लोईंग ताई. खूप छान दिसतंय ताई तुमच्यावर हे सगळं. चक्क चक्क. हे एवढं सगळं टाकून दे. अरे दत्ता दत्ता दत्ता, माझं जरा ऐकशील का तू? काय आता? ऐक जरा. हे बघ, श्रीखंड चांगलं दिसण्याच्या नादामध्ये चव बिघडवून ठेवशील रे श्रीखंड. अरे असं काही होत नाही बाबा. तू मला चॅलेंज करतो. मानला तुला मी दाखवतो श्रीखंड कसं बनवतात ते, चविष्ट आणि दिसायला सुंदर. दे मला द्यायचं, मग बघू. तू साधं श्रीखंड बनव, मी माझं भारतीय श्रीखंड बनवतो. आणि इकडे थांब. चॅलेंज चॉलेंज कॉम्पिटिशन ती पण या शेफ अभिजित राजे बरोबर. दत्ता हारायला तयार होत. चल आता काय ठरवेल कोण जिंकतंय कोण हारतंय? काय झालं की नाही श्रीखंड? बाबा तुम्ही काय करताय? द्या इकडे ते. तुझ्या नवऱ्याला मी शिकवतोय श्रीखंड कसं करायचं ते. असावरी आमच्यात कॉम्पिटिशन लागलेली आहे. आता तुला ठरवायचंय कुठलं श्रीखंड चांगलं येते. कॉम्पिटिशन लागली का? हा ठीक आहे, मी जज करते तुमची कॉम्पिटिशन. गुड. सुझॅन बघ ना कशी दिसतेय साडी. ताई खूप छान दिसताय तुम्ही. पण ताई थोडं ब्लश ऑन थोडं डार्क करा ना. सुझॅन पण ह्याच्याहून जास्त लावू नक्की आवडेल ना? हो ताई, ट्रस्ट मी. सोहम सरांना तुमचे गुलाबी गुलाबी गाल खूप आवडतील. बर थांब हा. सुझॅन जास्त नाही ना वाटत आहे? मी जे सांगते ना तो मेकअप तुम्ही करा. सोहम सरांना खूप आवडेल तो मेकअप, आणि तुम्ही सुद्धा. बर ताई थोडं आणखी लावा. आणखी लावू? थोडं अजून डार्क. हो परफेक्ट. ताई थोडं अजून जास्त.
चप्पल चोर म्हणत होता ते बरोबर होतं. सगळं घातल्यामुळे श्रीखंडाची चवच गेली. हे डार्लिंग, कशी आहेस? सो मी तुला खूप मिस करतेय. इकडे ये ना माझ्याकडे. पण तुला खूप मिस करतोय ग. पण आज कसं येणार सांग? आज गुढीपाडवा आहे ना, मला घरीच थांबायला लागेल. तो तू इकडे माझ्याकडे. आपण इथे गुढी स्टँड करूयात. मला ते सगळं येत नाही ना. सो त्यात काय नाही येण्यासारखं. एक काठी घ्यायची, त्याच्यावर एक मोठं कापड घ्यायचं. त्यापेक्षा तुला दाखवू का? थांब जरा. हा, साधारण हे असं करतात. वर तो तांब्या आणि मग त्याच्यावर कळलंय ना तुला? पण सो माझ्याकडे सगळे छोटे छोटे कपडे आहेत. माझ्याकडे मोठा कपडाच नाहीये. बरं, हरकत नाही. उद्या आल्यानंतर मी तुला दाखवतो सगळं. हा, नाही, मला आत्ताच्या आता तुझ्या घरचं गुढीचं फंक्शन बघायचंय. आज कसं येणार? तुला सांगितलं ना, आज सगळे आहेत घरात. सो मला फंक्शन बघायचं, नाहीतर मी तुझ्या घरी येईन. ये बाई, तू घरी नको येऊस. मी तुला सगळं दाखवतो. तो तू घरी येऊ नकोस. ओके? सोहम, सोहम. शुभ्रा आली. मी नंतर करतो फोन. सो कॉल कट नाही करायचं. मला शुभ्राला बघायचंय. सोहम, तू इथे आहेस? घरभर शोधतीये मी तुला. बरं, ऐक ना, कशी दिसतीये मी? हा, मस्त मस्त. सोहम, बघ तरी एकदा माझ्याकडे. सांग ना कशी दिसतीये. हो, छान 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 दिसते. जा आता. थँक्यू सो मच सोहम. काय उत्तर केलंय तुझ्या बायकोने? कशी दिसतीये ती? माकड दिसतंय, माकड. हो, मग आता तूच ठरव की त्या माकडा बरोबर राहायचंय की माझ्याकडे यायचंय. मला तुझ्याचकडे यायचं असतं ग, पण आज खरंच नाही जमणार. बरं, त्यात त्या अभिजितला डाऊट आहे आपल्याबद्दल, त्यामुळे आज घरी थांबायला लागेल. सो सॉरी. ठीक आहे, पण मला व्हिडिओ कॉलवर तुझ्या घरचं सगळं फंक्शन बघायचंय. अजिबात कॉल नाही कट करायचा. सो मला फंक्शन बघायचं, नाहीतर मी तुझ्या घरी येईन. नको, घरी नको. दाखवतो. साधे श्रीखंड, उत्तम श्रीखंड. श्रीखंड का भेळ. ओ साहेब, जरा हे ठेवू द्या ना आतमध्ये. माझं श्रीखंड ठेवलं आतमध्ये. मग माझं पण ठेवायचंय. नाही, तुला बाहेर ठेवायचं. असं कसं? साधं आहे ना ते. अरे साधं असलं म्हणून काय माझं झालं? भारीच आहे. अरे खराब होईल ना. खराब म्हणजे साधं झालं तर काय खराब काय होईल. काय काय चाललंय? ते बघ ना, मला श्रीखंड आत ठेवू देत नाही. मी माझं भारीचं श्रीखंड आत ठेवलंय. अरे भारी आहे. दोघंही माझं साधं आहे. अरे आज सणासुदीच्या दिवशी नका ना भांडतो. काय भांडतोय? माझी मी भांडतोय. ठेवू द्या. दाराशी उभा आहेस तू आणि मला ठेवू देत नाही. बाबा मी जज आहे की नाही? तुम्ही आठ ठेवा मला श्रीखंड. ऐका ऐका, काय ठेवा करायचं ते कर. ठेवा आठ ठेवा. सगळ्या ठेवा फ्रीजवर ठेव श्रीखंड तुझं. वरपासून खालपर्यंत. ठेवा वरती ठेवा. नाही, वर ठेव, वर ठेव. हा या. ठीक आहे. कोण आहेस तू? इथं काय करतेस तू? सुनबाईस ना घरची. चेहऱ्याचं काय मात्र करून ठेवलेस?